नीता धावत धावत जेव्हा रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा गाडी सुटण्याच्या तयारीत होती. काहीही विचार न करता जो डबा समोर आला त्यात ती शिरली. नीताला आतापर्यंत रेल्वे प्रवासाचा कोणताही अनुभव नव्हता. डब्यातील दुर्गंधीमुळे तिला मळमळू लागले. गर्दी पाहून तर तिचे भानच हरपले. तुम्हाला कुठे जायचे आहे? एका काळ्या कोटातील व्यक्तीने तिला विचारले. नीता डचकली. तो काळ्या कोटातील माणूस रेल्वेचा टीसी होता, जो नीताला घाबरलेले पाहून उतरता उतरता थांबला होता. आता ती खूपच घाबरली. रात्रीची वेळ आणि तिला माहीत नव्हते की ती कुठे जाणार. तिला हे सुद्धा माहीत नव्हते की ही गाडी नक्की जात कुठे आहे. ती गोंधळून उभी राहिली. तिला भीती वाटली की विना तिकीट प्रवास करण्याच्या गुन्ह्यासाठी हा माणूस आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन तर करणार नाही ना. बाळ, हा जनरल डबा आहे, तू यात का चढलीस? टीसीने सहानुभूतीने विचारले. वेळ नव्हता काका, जाणे गरजेचे होते म्हणून विचार न करता जो डब्बा समोर दिसला त्यात चढले. नीता म्हणाली. समजलो. मुलाखतीसाठी जात आहेस का? मुलाखत? नीताला वाटले की हा शब्द यावेळी तिच्यासाठी बुडातल्या काठीचा आधार ठरला आहे. हो काका, जाणे गरजेचे होते, गाडी सुटू नये म्हणून. गाडी सुटायला अजून 10 मिनिटं शिल्लक आहेत. टीसी सोबत खाली उतरून नीताने आधी दीर्घ श्वास घेतला. आरक्षण आहे का? आरक्षण? नीता मनातल्या मनात घाबरली. ते कसे करतात हे तिला माहीतच नव्हते. तर ती काय सांगणार? तिने कधी रेल्वेने प्रवासच केला नव्हता. सुट्टी लागली की बाबा गाडी घेऊन येत आणि तिला घेऊन जात. सुट्टी संपली की स्वतःच्या गाडीने बाबा तिला पुन्हा वसतिगृहात सोडून येत. जेव्हा आई होती तेव्हा ती त्याच्यासोबत कधी शिमला, मसुरीला गेली होती, पण स्वतःच्याच कारने. आई गेल्यानंतर 13 वर्ष झाली. आईचे येणे बंद झाले कारण आई-बाबांना घटस्फोट होऊन ते वेगळे झाले होते. न्यायालयाने आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन तिचा ताबा बाबांकडे दिला होता. आईनेही तिला सोबत ठेवण्याचा कोणताही आग्रह धरला नव्हता. आईने पाठवलेल्या पत्रांवरून तिला कळले की तिने दुसरे लग्न केले आहे आणि आता ती गुजरातमध्ये आहे. गेल्या 13 वर्षापासून तिचे जीवन पूर्णपणे वसतिगृहातच होते, कारण उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्ट्यांमध्ये शाळेतर्फे कॅम्पचे आयोजन केले जाई. ती तिथेच जात असे. तिला ते आवडायचेही, कारण मैत्रिणींसोबत नीता खूप मजा करायची. बाबा तर 1-2 महिन्यातनं येऊन तिला भेटायचे, पण आई नाही. आई वेगळी झाल्यावर घराचे आकर्षणच उरले नव्हते, त्यामुळे तिला काही खास त्रास झाला नाही. पण यावेळी काहीतरी वेगळेच घडले. काय झाले मॅडम? आरक्षण नाहीये का? हे ऐकताच नीता विचारातून जागी झाली. हो काका, इतकी घाई होती की काही मुलाखत आहे का? हो हो काका, माझा पुतण्याही गेला आहे. तो टीसी म्हणाला. त्याला टाटा कंपनीत मुलाखत द्यायची आहे, पण तो तर सकाळच्याच गाडीने निघाला. तू सुद्धा त्याच गाडीने जायला हवे होतेस. नवीन ठिकाणी थोडा वेळ मिळाला तर चांगले असते. पण ही ठीक आहे. मुलाखत पर परवा आहे. जनरल डब्यात तू जाऊ शकणार नाहीस. सेकंड एसी मध्ये 2-3 जागा रिकाम्या आहेत. चल, तुला तिथे जागा देतो. स्वच्छ, थंड आणि गर्दी नसलेल्या डब्यात आल्यावर नीताने सुटकेचा श्वास सोडला. खालची एक जागा दाखवून टीसी म्हणाला. ही 24 क्रमांकाची जागा तुझी आहे. मी याचे तिकीट बनवतो. पैसे घेऊन त्याने तिकीट दिले. 4 सीटच्या कप्प्यात आपल्या जागेवरती आरामात बसली. तेव्हा नीताच्या मनाला खूप शांतता मिळाली. आपल्या जागेवर चादर, उशी आणि टॉवेल पाहून तिने अंथरूण नीट केले. भूक लागली तेव्हा कप्प्याच्या दारापाशी उभी राहून ती फेरीवाल्याची वाट पाहू लागली. तितक्यात बादली घेऊन एक फेरीवाला तिथून निघाला. तिने पाण्याची बाटली आणि थंड पेय विकत घेतले आणि जागेवर बसून पिऊ लागली. आरामदायक जागा मिळाल्यावर नीता विचार करू लागली की कोण म्हणते या जगात निस्वार्थी सेवा, परोपकार आणि दया संपली आहे? जर कमी झाली असेल तरी या चांगल्या भावनांनी अजून दम तोडलेला नाही. म्हणूनच आज निसर्ग हिरवागार आहे, सुंदर आहे आणि माणसांवर प्रेम वर्षाव करत आहे. जर सर्वच लोक स्वार्थी, लबाड आणि घाणेरड्या विचारांचे असते तर पृथ्वीवरील हे सुंदर जग नष्ट झाले असते. नीता थंड पेय पिऊन झोपली आणि चादर ओढून डोळे मिटले. या एका आठवड्यात तिच्यासोबत जे काही घडले त्यावर ती विचार करू लागली. यावेळी सुद्धा कॅम्पची पूर्ण व्यवस्था धनबादच्या जंगलात होती. काही काळ हिंडरू धबधब्याजवळ आणि बाकी वेळ सरांडामध्ये राहायचे होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच पैसे जमा झाले होते. तिने आपली पिशवीही भरली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक विद्यार्थी तयार होते, पण अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आला कारण तिथे नक्षलवाद्यांचा उपद्रव सुरू झाला होता आणि ते गाड्यांना लक्ष्य करत होते. अशा परिस्थितीत
सरकारने कोणतीही पर्यटकांना जंगलात जाण्याची परवानगी दिली नाही. आता ती काय करणार? वसतिगृह बंद झाले होते आणि बहुतेक विद्यार्थी आपापल्या घरी गेले होते. जे विद्यार्थी कॅम्पमध्ये नव्हते ते तर आधीच आपापल्या घरी गेले होते आणि आता कॅम्पवाले सुद्धा जात होते. नीताने विचार केला की ती इंदोरला जाईल. देहरादूनहून इंदोरसाठी कोणत्याही वेळी बस किंवा ट्रेन मिळते, म्हणून तिने ठरवले की ती स्वतः जाऊन बाबांना सरप्राईज द्यायचे. बाबा सुद्धा हे पाहून खुश होतील की मुलगी आता मोठी आणि समजूतदार झाली आहे. आता ती एकटी सुद्धा येऊ जाऊ शकते आणि बाबा तरी कुठे कोणासोबत आहे? तेही एकटेच आहेत. यावेळी जाऊन त्यांची खूप सेवा करीन, छान छान पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालीन, त्यांना फिरायला नेईन आणि त्यांच्या आवडीचे चांगले कपडे शिवून घेईन. योगायोगाने वाटेत तिची ट्रेन खराब झाली आणि नीट व्हायला 3 तास लागले. ती घरी पोचली तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. तिने आनंदाने बेल वाजवली आणि विचार करू लागली की बाबा तिला पाहून आनंदाने उड्या मारतील. परीक्षेचा निकाल यायला अजून 1 महिना बाकी आहे. तोपर्यंत नुसती मज्जाच मज्जा. दरवाजा बाबांनीच उघडला. तिला वाटले की बाबा तिला पाहताच खुश होतील, पण त्यांना घाबरलेले पाहून ती गोंधळली. तू? तुझा कॅम्प? बाबांनी विचारले. बॅग फेकून ती बाबांना बिलगली, पण बाबांच्या प्रतिक्रियेने तिला धक्का बसला. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. तू अशी अचानक का आलीस? नीताला असे वाटले की तिच्या येण्याने बाबा आतून कुठेतरी थरथर कापत आहेत. तिने चकित होऊन तोंड वर केले आणि बाबांकडे पाहिले तर ते तिला कुठेच आजारी वाटले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर उत्तम आरोग्याची चकाकी होती, पण तरीही कशाची तरी ओढाताण जाणवत होती. नीताने बाहेरूनच बैठकीच्या खोलीत नजर टाकली तर ती खोली सजवलेली होती. मग काय तिच्या येण्याने बाबा नाराज झाले? पण का? ते तर तिच्यावर खूप प्रेम करतात. बाबा, हॉस्टेल बंद झाले, सर्व मुली आपापल्या घरी गेल्या, मी एकटी तिथे कशी राहणार? कॅन्टीनही बंद होते, काय खाणार? पण तुझा कॅम्प? पैसे तर भरले होते ना? यावेळी कॅम्प रद्द झाला. जिथे जायचे होते तिथे नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रियाच्या घरी जाऊ शकली असतीस. आधीही अनेकदा गेली आहेस ना? प्रिया तिची वर्गमैत्रीण आणि रूममेट सुद्धा होती. एका जमीनदाराची मुलगी होती. बाबा तिच्या गेल्यानंतर कॅम्प रद्द झाला. तिच्या बाबांनी तिला अजून आत यायला सांगितले नव्हते. बॅग घेऊन ती दरवाजाच्या बाहेरच उभी होती. ती स्वतःच बॅग ओढत आत आली. तिला आज बाबांचे वागणे खूप रहस्यमय वाटत होते. बाळा, इथे येण्यापूर्वी मला एकदा विचारले तरी असतेस. नित्याने आश्चर्याकडे बाबाकडे पाहिले. काय झाले आहे? खुश होण्याऐवजी बाबा नाराज का वाटत आहेत? जेव्हा मला माझ्या स्वतःच्या घरी यायचे होते तेव्हा फोन करून तुम्हाला काय सांगणार? तुमची गोष्ट मला समजत नाहीये बाबा. माझ्या येण्याने तुम्ही खुश नाही का? बाबा असहाय्य होऊन बोलले. नाही ग, मी खुश आहे. मी जर बाहेर असतो तर म्हणून फोनबद्दल म्हणालो. बाबांनी दरवाजा बंद केला आणि आत आले. नीता त्यांना मिठी मारून म्हणाली, बाबा, आता मी रोज स्वतःच्या हाताने जेवण बनवून तुम्हाला खाऊ घालीन. का हो, जेवायला का येत नाहीयेत? सोनू झोपून जाईल असे म्हणत पडदा बाजूला करून एक स्त्री आत आली आणि तिथे कोणाला तरी पाहून चकित होऊन उभी राहिली. साधारण 38 वर्षाची ती सुंदर स्त्री श्राजशृंगारमुळे अधिकच मोहक दिसत होती. तिने भडक रंगाची मॅक्सी घातली होती. बाबा पटकन बाजूला सरकून उभे राहिले. सुषमा, ही माझी मुलगी नीता. मुलगी? आणि इतकी मोठी? पण तुम्ही कधीच तुमच्या या मुलीबद्दल मला सांगितले नाही. बाबा तोत्रे बोलत म्हणाले. सांगणार होतो पण मला संधी मिळाली नाही. ही हॉस्टेलमध्ये राहते. यावर्षी तिने BSc ची परीक्षा दिली आहे. तर मग आता हिला आपल्यासोबत राहायला बोलवले आहे का? त्या स्त्रीच्या शब्दातून तिरस्कार ओसांडून वाहत होता. नीताला आपल्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटली. नाही नाही, ही इथे कशी राहणार? बाबांच्या चेहऱ्यावरची भीती आणि घाबरलेपण पाहून नीताला त्यांची दया आली. आत्तापर्यंत ती आपल्या बाबांना खूप धाडसी पुरुष समजत होती, पण सुषमा नावाच्या या स्त्रीसमोर बाबांना लाचार झालेले पाहून नीताला मनातून खूप त्रास होत होता. तिने आपली बॅग उचलली आणि सुषमा मॅडमच्या दिशेने पुढे होऊन म्हणाली, ऐका, मी यांची मुलगी नीता आहे. बाबांनी मला सोबत राहायला बोलवले नाही. सुट्ट्या होत्या म्हणून मी न सांगता इथे आले. खरं तर मला माहीत नव्हते की इथे तुम्ही माझ्या आईच्या रूपात आला आहात. तुम्ही काळजी करू नका, मी निघून जाते. बाबा तळमळले. तिला पाहून त्यांच्या मनातील वेदना चेहऱ्यावर उमटली. ते म्हणाले, इतक्या रात्री तू कुठे जाणार? चल, मी तुला एखाद्या हॉटेलमध्ये सोडून येतो. बाबा, तुम्ही जाऊन जेवण करा, मी जाते. शुभरात्री. गेटच्या बाहेर पडताच तिला रिकामी रिक्षा मिळाली, जिने ती बस स्थानकावर आली.
तिथून तिने गुजरातला जाण्याची बस पकडली. तिथपर्यंतचे तिकीट काढून काचेच्या आरामदायी जागेवर बसल्यावर नीताला विचार करायला वेळ मिळाला की आता पुढे काय करायचे, योग्य काय आहे. नीताला आज तो दिवस आठवत होता जेव्हा तिने बाबांचा हात धरून देहरादूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाऊल ठेवले होते. मग बाबा जेव्हा तिला हॉस्टेलमध्ये सोडून परत जाऊ लागले तेव्हा ती किती रडली होती. त्यांच्या प्रत्येक पावलागणिक तिला आशा वाटायची की ते धावत परत येतील आणि तिला कडेवर उचलून पुन्हा आपल्यासोबत नेतील. आई सुद्धा येईल आणि तिला छातीशी कवटाळेल. पण त्या दोघांपैकी कोणीही आले नाही आणि काळाच्या ओघात ती 5 वर्षाची मुलगी आता 20 वर्षाची तरुण बनली होती. आई आली नाही, पण आता नीता स्वतःच तिच्याकडे जात होती. माहीत नाही तिथे तिच्यासाठी कशा परिस्थितीची प्रतीक्षा आहे. आई वर्षातून 2दा शुभेच्छा पत्रे पाठवायची, त्यामुळे नीताला तिचा पत्ता पूर्णपणे पाठ होता. घर शोधण्यात तिला फारशी अडचण आली नाही. रिक्षावाल्याने आवास विकास कॉलनीतील 14 क्रमांकाच्या घरासमोर रिक्षा थांबवली. आईचे घर तसे व्यवस्थित होते. समोर एक छोटासा लॉन होता, दारापाशी गुलाबाची फुले आणि एका अरुंद वाफ्यात मोसमी फुले फुलली होती. गेट उघडून आत पाऊल टाकताच नीताच्या मनात पहिला प्रश्न आला की आई मला ओळखू शकेल का? 5 वर्षाच्या त्या चिमुरडीचा काही झलक या 20 वर्षाच्या युवतीमध्ये राहिला असेल का? बाबा तर 1-2 महिन्यातून तिला भेटायला यायचे. त्यांनी तिला हळूहळू वाढताना पाहिले होते, पण आईने तर या 13 वर्षात तिला पाहिलेच नव्हते. आता कुठे नीताला समजले की आपल्या मुलीला भेटण्यासाठी बाबांना ऑफिसच्या कामाचे निमित्त का करावे लागत असे. त्या दिवशी बाबांचा हात धरून फ्रॉक घातलेली एक लहान मुलगी हुंदके देत होती आणि आज जीन्स टॉपमध्ये तीच मुलगी मोठी होऊन उभी होती. आई ओळखणार तरी कशी? ती गेटपासून पायऱ्यापर्यंत आली तेव्हा दाराचा पडदा सारून एक स्त्री बाहेर आली. 13 वर्ष झाली होती तरीही नीताला तिला ओळखायला वेळ लागला नाही. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मम्मी. आई जगातील सर्वात जवळचे नाते, जिच्या शरीराचा अंश घेऊनच तिचे हे शरीर घडले आहे. तिला वाटत होते की आईला जाऊन घट्ट मिठी मारावी. रेखाने तिला ओळखले नाही. ती थोडी डचकून उभी राहिली. तुम्ही? डोळ्यातील अश्रू रोखत नीता दाटलेल्या कंठाने म्हणाली, मम्मा, मी नीतू आहे. आपल्या समोर स्वतःचीच प्रतिमूर्ती पाहून रेखा शहारली. मग दोन्ही हातात तिला कवटाळून तिचे मुके घेतले. नीतू, माझं बाळ, माझी बाहुली, माझी नीता. नीताला एका क्षणात सारे जग सोनेरी वाटू लागले. आई आधीच आपल्या मुलांपासून दूर जाऊ शकत नाही. बाबांनी खूप काही केले, पण आई हे जगात श्रेष्ठ आश्रयस्थान आहे. इतक्या दिवसांनी तुला माझी आठवण आली. आईने पुन्हा तिचे मुके घेतले. चल आत बस, मी चहा बनवते. खांद्यावरून बॅग उतरवून तिने खाली ठेवली आणि ती सोफ्यावर बसली. घरात अजून कोण कोण आहे कोणास ठाऊक. तिचे येणे बाकीचे लोक कशा प्रकारे घेतील. आई आपली आहे, पण बाकीच्यांची तर तिने कोणतेच नाते नाही. तेवढ्यात नीता डचकली. आतून एक कर्कश आवाजात कुणीतरी गरजले, 9 वाजलेत, चहा झाला की नाही? बनतोय. नीतू आली आहे ना, म्हणून उशीर झाला. कोण आहे ही नीतू? सकाळ सकाळी कोणाच्या घरी येण्याची ही वेळ आहे का? हळू बोला, ती ऐकेल. माझी मुलगी आहे नीता. आईच्या आवाजात लाचारी आणि भीती होती. तुझी मुलगी? ती हॉस्टेलवाली ना? माझ्या घरात हे असले चालणार नाही. तिला जायला सांग. अरे, ती मला भेटायला आली आहे. 2-4 दिवस राहील आणि जाईल. मग तुम्ही आधीच गोंधळ घालू नका. आईच्या शब्दात एक विचित्र विनवणी होती. नीताच्या डोळ्यासमोरची लख्ख सकाळ काळीकुट झाली. हे लोक जर मला इथे ठेवणार नसतील तर आता मी काय करणार? बाबा हॉटेलमध्ये ठेवत होते ते तरी चांगले होते. किमान ती कोणाच्या दयाची पात्र तर ठरली नसती. निकाल लागायला अजून पूर्ण महिना बाकी आहे. त्यानंतर ती कुठेतरी नोकरी शोधू शकेल. पण तोपर्यंतचा वेळ. हॉस्टेल उघडे असते तर ती परत गेली असती. तिथे छोटे मोठे काम पाहिले असते. पण हे तिच्यासाठी नवीन आणि अनोळखी ठिकाण आहे. इथे तिला कोण नोकरी देणार? तितक्यात रेखा ट्रेमध्ये चहा घेऊन आली. तिच्या मागून लुंगी आणि बनियान घातलेला एक ओबडधोबड माणूस चहा पीत तिथे आला. लाल डोळे, जड ओठ आणि मजुरांसारखी ओबडधोबड वागणूक. त्यांच्यासमोर नीताला आपल्या सभ्य आणि रुबाबदार बाबांची आठवण आली. आईची आवड इतकी विकृत झाली आहे. छी. चहा घे. हे महेश आहेत, माझे पती. नीताने मनात विचार केला, हा माणूस तर बाबांच्या शिपायासारखा सुद्धा नाहीये. तिने काहीही न बोलता चहा घेतला.
तो माणूस आपला आवाज थोडा कोमल करत म्हणाला, अरे तू तर माझ्या मुलीसारखीच आहेस, आमच्याकडेच राहणार ना? रेखाचा चेहरा आनंदाने फुलून आला. मी पण हेच म्हणत होते. तुला 2 लहान भाऊही आहेत. तुला इथे नक्कीच चांगले वाटेल. त्या आईच्या डोळ्यातील हवरेपणा आणि भूक पाहून नीता शहारली. विचार न करता ती कुठे येऊन पडली होती. आई तर आनंदाने हवेत तरंगत होती. चहा संपवून चल, मी तुला तुझी खोली दाखवतो. सोबतच बाथरूम आहे. अंघोळ करून ताजीतवानी हो. मी नाश्ता बनवते. तुला भूक लागली असेल. रेखा मुलीला तिच्या खोलीत सोडून आली. आई बाहेर जाताच नीताने आतून कडी लावून घेतली. तिच्या अंतःमरणाने तिला सावध केले होते की ती इथे सुरक्षित नाही. बाबांच्या छत्रछायेत जाण्यासाठी तिचे मन रडू लागले. अंघोळ उरकून नीता बाहेर आली. जेव्हा 2 काळे सावळे जाडजूड मुलगे शालेय गणवेशात जेवणाच्या टेबलवर बसले होते, नीताला ते दोघंही अगदी रानटी वाटले. महेश नाश्ता करत होता. त्याने पुन्हा एकदा लालचेच्या नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मुलांशी बोलताना, मुलांनो, ही तुमची दीदी आहे. आता ती आपल्यासोबतच राहणार आहे आणि तुम्ही हिच्याकडून अभ्यास करून घ्यायचा. मग पत्नीला म्हणाला, ऐक रेखा, आजपासून शिक्षकाला काढून टाक. शिक्षकाला का काढायचे? आता ही मुलांना शिकवेल. महिन्याचे 2,000 रुपये वाचतील, तर हिचा काहीतरी खर्च निघेल. नीताने मान खाली घातली. रेखालाही लाज वाटली. नीताने याआधी इतक्या उद्धटपणे कोणालाही बोलताना पाहिले नव्हते आणि आई हे सर्व सहन करत होती. हीच आई बाबांचा साधा गरम स्वभाव सहन करू शकली नव्हती आणि आज या मूर्ख माणसासमोर नाचत आहे. बाबांच्या साध्या विजयानेही ती चिडायची आणि आता या 2 रानटी मुलांना ती मुकाटपणे सोसते आहे. चेहऱ्यावर साधी आट्याही नाही. हीच आई आज महेशला खुश करण्यासाठी कशी जीवाचे रान करत आहे. तर तिथे तिने बाबांच्या नाकीनऊ आणले होते. एका जुन्या पुराणा मारुती कारमध्ये दोन्ही मुलांना घेऊन महेश निघाला. मुलांना शाळेत सोडून तो कामावर जाणार होता आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी त्यांना परत घेऊन येणार होता. रेखाने पुन्हा 2 कप चहासाठी पाणी ठेवले. नीताला आता आईशी बोलायलाही नकोसे वाटत होते. यावेळी ती आपल्या भविष्याबद्दल काळजीत होती. तू तर मोठ्या सुट्टीत कॅम्पला जातेस. यावेळी काय झाले? कॅम्प रद्द झाला. जिथे जायचे होते तिथे लक्षवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. बाबांकडे गेली नव्हतीस का? नीताला वाटले की प्रत्येक वेळी सत्य सांगणे मूर्खपणाचे ठरेल, म्हणून ती म्हणाली, नाही, अजून गेले नाही. तू तुझ्या बाबांना शेवटचे कधी पाहिले आहेस? म्हणजे दर 2-3 महिन्यातनं आम्ही भेटतोच. हे ऐकून रेखाचा चेहरा पडला. बरं, मी विचार करत होते की खूप दिवसांपासून हॉस्टेलचा खर्चही काही कमी नाही. बाबांनी कधी हात आखडता घेतला नाही का? मुलीकडे एकटक पाहत रेखा क्षणभर थांबून म्हणाली, आता तर तू तुझ्या बाबांसोबत राहू शकतेस. नीताने थेट आईच्या डोळ्यात पाहिले आणि विचारले, का? रेखाची नजर झुकली. तिने तोंड खाली करून वरील धूळ झटकत म्हटले, माझे म्हणणे असे आहे की आता तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे. तुझ्यासाठी स्थळ पाहायला हवे. नीताच्या मनात अनेक गोष्टी सांगण्याची इच्छा झाली की तू तर एका क्षणात लहान मुलीला सोडून निघून आली होतीस. 13 वर्षात मागे वळूनही पाहिले नाहीस आणि आता मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली. पण तिने स्वतःला सावरले. यावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती आणि भविष्याचा विचार करण्यासाठी तिला एका आधाराची गरज होती. म्हणून ती गप्प राहिली. यानंतर रेखाने बोलणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिला यश आले नाही. नीता उठून आपल्या खोलीत निघून गेली. दुपारी बरोबर 2 वाजता महेश आपल्या जुन्या गाडीत दोन्ही मुलांना घेऊन परत आला. नीताला पुन्हा आपल्या बाबांची आठवण आली. ती सर्व दोष बाबांना देत नव्हती. वाढत्या वयात स्त्री एकटी राहू शकते, पण पुरुषासाठी राहणे कठीण असते. तो काही प्रमाणात असहाय्य होतो. बाबांचा दोष इतकाच होता की त्यांना आपल्या पत्नीपासून मुलीची गोष्ट लपवली आणि मुलीपासून आपल्या लग्नाची. अन्यथा बाबांनी पैशाच्या बाबतीत कधीच हात आखडता घेतला नाही. तिने 500 रुपये मागितले तर बाबांनी 1000 दिले. वर्षातून अनेकदा ते भेटत राहिले. शिक्षणाच्या व्यवस्थेत कधीच कमतरता भासू दिली नाही. त्यांचे वागणे अत्यंत सुसंस्कृत होते. त्यांच्या वागण्या बोलण्यात शिक्षण आणि सभ्यता स्पष्ट दिसायची. या वयातही ते दिसायला अतिशय देखणे होते. त्यांच्यावर एका चांगल्या कुटुंबाचा ठसा होता आणि हा ओबडधोबड माणूस, छी छी. आईच्या आवडीबद्दल नीताला पुन्हा तिरस्कार वाटू लागला. तिला पूर्ण खात्री होती की हा माणूस व्यसनी, शौचारी आणि असभ्य आहे. तो कोणत्याही चांगल्या कुटुंबातील नसावा.
त्याला सभ्यता आणि शिष्टाचाराची ओळखच नसावी. आधी मजूर असावा, मग सुपरवायझर बनला असेल. या माणसाचे हावभाव पाहून असे वाटत होते की तो आईला मारहाणही करत असेल. तर बाबांनी कधीच आईवर हात उचलला नव्हता. उलट आईच रागाच्या भरात घरात तोडफोड करायची. आता हिच्यासमोर ती कशी घाबरून दबून राहते. यावेळी नीताला आईच्या अवस्थेवर अजिबात दया आली नाही. जो जसं करेल तसं त्याला भोगावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी नीताने खोलीचा दरवाजा नीट तपासून घेतला. तिला आईच्या घरात खूप असुरक्षता जाणवत होती. आईचे वागणेही विचित्र वाटत होते. तिने रात्री जाण्यापूर्वी टीव्ही लावण्याचा प्रयत्न केला, तर आईने डचकून तिचा हात पकडला आणि म्हणाली, महेशना टीव्हीचा आवाज अजिबात आवडत नाही. जोपर्यंत ते घरात असतात तोपर्यंत आम्ही टीव्ही लावत नाही. खरं तर कारखान्याच्या गोंगाटात दिवसभर काम करून ते थकलेले असतात. नीताला लगेच समजले की टीव्ही लावण्यासाठी या घरात महेशची आज्ञा लागते. तिच्या मनात विरक्तीची लाट उसळली होती. इथे येणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आता सुखरूप इथून निघू शकली तर ती स्वतःला धन्य समजेल. पण ती कुठे जाणार? तिला आठवले की याच आईच्या सिरियल्सच्या नादात बाबांचा क्रिकेटचा सामना सुटायचा, पण आई टीव्ही समोरून हटायची नाही. माणूस परिस्थिती पाहून स्वतःला बदलतो, पण इतका? हा तर समजवता आहे की मारहाणाची भीती? दिवसभर आई हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत होती की महेश खूप चांगला माणूस आहे. वरून थोडा कडक असला तरी आतून अगदी लोण्यासारखा मृद आहे. नीताने त्यांच्याशी मोकळेपणाने मिळून मिसळून राहावे, तरच नाते जमेल. नीताच्या मनात आले की सांगावे, मला इथे राहायचे नाही आणि स्वतःला या कुटुंबाशी जोडायचेही नाही. तर मग मी कशाला त्यांची मनधरणी करू? रात्री कदाचित कशी चूक झाली कोणास ठाऊक. जेवण झाल्यावर आपल्या खोलीत आल्यावर नीताच्या लक्षातच आले नाही की तिने कडी लावली नाहीये. स्नानगृहातून बाहेर येऊन ती खाटेवर बसली. क्रीमचा डबा अजून उघडलाही नव्हता. तोच महेश दरवाजा ढकलून खोलीत आला. नीताला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप झाला. इतकी मोठी चूक कशी झाली? पण आता तर चूक झालीच होती. तिने कठोरपणे विचारले, काय हवे होते का? तो घाणेरड्या पद्धतीने हसला आणि म्हणाला, खूप काही. एवढं बोलून तो थेट खाटेवर येऊन बसला. अगं, तू आल्यापासून आपली नीट ओळखच झाली नाहीये. तो तिच्या जवळ सरकला आणि तिचे हात पकडण्यासाठी त्याने हात पुढे सरकावले. नीताच्या बुद्धीने साथ सोडली नाही. तिला हे समजले होते की या घरात ओरडणे व्यर्थ आहे. आई धावत तर येईल, पण साथ महेशचीच देईल. आईने तिच्यासमोर असे पटवून देण्याचा प्रयत्न केला, हे तर प्रेम आहे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तर नीताला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नसते. महेशच्या हातांची पकड घट्ट होत होती. तसेही त्यांच्यात मजुरांसारखी ताकद होती. पण महेशला कदाचित हे माहीत नव्हते की ज्याला तो कोंबडी समजून पकडण्याचा प्रयत्न करतोय, ती मुलगी आत्ताच ब्लॅक बेल्ट घेऊन आली आहे. प्रत्येक शिबिरापूर्वी स्वतःच्या रक्षणासाठी 10 दिवसांचे प्रशिक्षण दिले जायचे. नीताचा हात वर झाला आणि महेश एका क्षणात भिंतीवर जाऊन आदळला. नीता उठली. महेश उठण्यापूर्वीच तिचे पाय पूर्ण ताकदीनिशी महेशच्या शरीरावर बरसू लागले. ती शांत होती, पण महेश जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला. रेखा धावत आली. तो कसा तरी अडखळत उभा राहिलाच होता की नीताच्या हाताच्या एका जोरात वाऱ्यामुळे तो पुन्हा कोसळला. धन्यवाद बाबा, नीताच्या तोंडातून सहज बाहेर पडले. पैशांची पर्वा न करता तुम्ही मला एका चांगल्या महाविद्यालयात शिक्षण दिले, नाहीतर आज मी स्वतःला वाचवू शकले नसते. रेखा रडत रडत हात जोडू लागली. पुरे कर नीतू, माफ कर यांना. त्यांच्या तोंडातून रक्त येतंय. मम्मी, अशा कुत्र्यांना जगण्याचा अधिकारच नाहीये. नीता दात ओठ खाऊन म्हणाली. बाळा, माझी 2 लहान मुले आहेत, माफ कर. संधी पाहून महेश खोलीतून पळून गेला. रेखाने नीतूचा हात पकडून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नीता गरजली, थांब, मला शिवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या बाबांचे जगणे तू कठीण केले होतेस. चांगले झाले तुमचा घटस्फोट झाला, कारण तू त्या सुखी घरात राहण्याच्या लायकीचीच नव्हतीस. गटारातला किडा गटारातच राहू शकतो. आजपासून मी तुझ्याशी असलेले जन्माचे नाते तोडते. नीतू, माझे ऐक तर खरी. मला आता तुमचे काहीही ऐकायचे नाही. मला स्वतःच्या शरीराची घृणा वाटते की तुझ्या शरीरातून माझा जन्म झाला आहे. तू खरोखरच एक नीच स्त्री आहेस आणि तुझी जागा हीच आहे. आई हताश होऊन पाहत राहिली. नीताला आईचाही तिरस्कार वाटू लागला. डोक्यात ज्वालामुखी फाटत होता.
तिने घाईघाईने सामान आवरले आणि पिशवीत भरले. जे राहिले ते राहिले. ती घरातून बाहेर पडली आणि टॅक्सी पकडून थेट स्थानकावर पोहोचली. त्यांच्याशी सर्व नाती तोडून ती अस्वस्थपणे स्थानकाकडे धावली. ती इतक्या घाईत आणि गडबडीत होती की तिने हेही पाहिले नाही की गाडी कोणती आहे आणि कुठे जात आहे. कोच काउंटरचे आभार मानायला हवेत की त्याने तिला या डब्यात जागा दिली. रात्रभर नीता शांत झोपली. जेव्हा डोळे उघडले तेव्हा ऊन पडले होते. ब्रश आणि टॉवेल घेऊन ती स्वच्छतागृहात गेली. ताजीतवानी होऊन परतली आणि केसही विंचरले. वरच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या. समोर एक वृद्ध दाम्पत्य बसले होते. पती वर्तमानपत्र वाचत होते आणि पत्नी एखादे धार्मिक पुस्तक. नीताने अंथरूण आवरून वर टाकले आणि सीट नीट करून आरामात बसली. खिडकीचा पडदा बाजूला करून बाहेर पाहिले. शेते, बागा, इतके काय तर मातीचा रंग सुद्धा बदललेला होता. नीतासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती, कारण दरवर्षी ती लांबच्या शिबिरांना जात असे. आसामपासून जैसलमेरपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तिने बदलत जाणारा निसर्ग पाहिला होता. राजस्थानच्या मातीची तुलना मेघालयाशी होऊ शकत नाही, तर गोव्याची चंदीगडशी नाही. चहावाल्याला बोलवून नीताने चहा घेतला आणि सावकाश पिऊ लागली. आरामदायक अंथरूण आणि थंडाव्यामुळे चांगली झोप लागली होती. त्यामुळे शरीराचा थकवा बराच कमी झाला होता. समोर बसलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून समृद्धी आणि खानदानीपणा झळकत होता. त्यांना पाहूनच समजत होते की ते श्रीमंत कुटुंबातील आहेत. ती महिला 58 वर्षाच्या आसपास असावी आणि पती 62 वर्षांचे. त्या दाम्पत्यांवरून लक्ष हटले तेव्हा नीताच्या मनात स्वतःची काळजी घर करू लागली. बोकारो, हो, इथपर्यंतचे तिकीट आहे. तिला तिथेच उतरावे लागेल. पण रेल्वेच्या डब्यातून स्थानकावर लिहिलेले नाव तिने फक्त पाहिले होते. बाकी शहराशी ती पूर्णपणे अनोळखी होती. खरं तर या भागातील जंगलात 2दा शिबिर लागले होते, म्हणून तिला स्थानकाचे नाव माहीत होते. तिथे उतरून ती कुठे जाणार, काय करणार, काहीच माहीत नाही. एकट्या मुलीने हॉटेलमध्ये राहणे योग्य नाही आणि महिनाभर हॉटेलमध्ये राहता येईल इतके पैसेही तिच्याकडे नाहीत. बाबांना सांगितले तर ते लगेच पैसे पाठवतील आणि एकदाही विचारणार नाहीत की इतक्या पैशांची ती काय करणार. इतका विश्वास बाबांवर अजूनही आहे. पण हे तिचे भविष्य नाही आणि समस्येचे समाधानही नाही. तिला स्वतःबद्दल काहीतरी ठोस विचार करावाच लागेल. जोपर्यंत बाबांच्या लग्नाची गोष्ट माहीत नव्हती तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. ती विनासंकोच पैसे मागू शकली असती. पण आता त्यांचे सत्य समजल्यावर कोणत्या तोंडाने पैसे मागणार. तिथे टिस्को आणि टेल्कोमध्ये भरती सुरू आहे, पण कोणती नोकरी आहे, कशी आहे, तिला काहीच माहीत नाही. किती दिवसांपूर्वी अर्ज मागवले होते हेही तिला माहीत नाही. या शहराचे नाव जमशेदपूर आहे. या भागातील जमिनीखाली खजिन्यांचा प्रचंड साठा आहे. दूरदृष्टी असलेले जमशेद यांनी हे पाहूनच इथे आपला प्रकल्प उभारला होता. तिला या जागेबद्दल फक्त इतकीच माहिती आहे. आता एकच मार्ग असू शकतो की तिने परत इंदोरला जावे. तिथे इंदोरमध्ये ओळखीचे अनेक मित्रमैत्रिणी आहेत. कोणीतरी काहीतरी सोय नक्कीच करेल. काही नाही तर किमान डोक्यावर छप्पर आणि पोटाला जेवणाची सोय होईल. थोडे दिवस लागले तरी हरकत नाही. तिथे बाबा आहेत, ती काहीतरी उपाय करतीलच. मुलीला रस्त्यावर थोडीच सोडतील. तिने मनाशी पक्के केले की ती इंदोरला परत जाईल. इंदोरला परत जाण्याचा निर्णय घेतल्यावर तिला थोडी शांतता मिळाली. मनही शांत झाले. ती आरामात पसरून बसली. बाळा कुठे जाणार, ती डचकली. जणू ती शुद्धीवर आली. जी, बोकारोला. तिच्या शांत आणि सौम्य उत्तराने ते दोन्ही वृद्ध पती पत्नी खूप प्रभावित झाले. नीताला असेच वाटले. त्यांनी बोलणे पुढे वाढवायचे ठरवले. बोकारोमध्ये कुठे राहतेस. आता नीताला थोडे सावध होऊन बोलावे लागले. जी, मी आधी कधी आले नाहीये. उद्या एक इंटरव्ह्यू आहे. यावर ते सद्गुरू म्हणाले. हो हो, टाटा कंपनीत खूप लोकांची भरती सुरू आहे. तू नवीन आहेस, कुठे थांबणार. इथे एखाद्या चांगल्या हॉटेलचा किंवा गेस्ट हाऊसचा पत्ता तुला माहीत आहे का. त्या वृद्ध सदस्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले. बाळा, या शहरात हॉटेल्स तर खूप चांगली आहेत, पण तू एकटी मुलगी आहेस, सुंदर आहेस, वय कमी आहे. तुझे हॉटेलमध्ये राहणे योग्य ठरेल का. वेळ चांगली नाहीये. त्या वृद्ध महिलेने दुजोरा दिला. नाही बाळा, अगदी एकटीने हॉटेलमध्ये रात्र काढणे योग्य होणार नाही. पण आजी, माझी तर इथे कोणतीच ओळख नाहीये. काय करू. एक काम कर, तू आमच्या घरी चल. तुमच्या घरी. संकोच करू नकोस बाळा. घरात फक्त आम्ही दोघंच वृद्ध राहतो आणि कामाची माणसे. तुला कोणताही त्रास होणार नाही. उद्या तुला मुलाखतीसाठी आमचा ड्रायव्हर घेऊन जाईल.
नीता संभ्रमात पडली. दिसायला तर दोघेही पती पत्नी खूप सज्जन आणि चांगल्या घरचे वाटतात. प्रौढ वयाचे आहेत. चेहऱ्यावर निरागस साधेपणही आहे. पण जे धक्के खाऊन ती इथपर्यंत पोचली आहे त्यानंतर लगेच कोणावरही विश्वास ठेवणे हा मूर्खपणाच ठरेल. आजकाल मुलींना फसवून विकण्याची टोळीही सक्रिय आहे. अशात पण तिचे नशीब अधिकच संकटात पडले आहे. आता जे होईल ते होईल. नीताने निर्णय घेतला की ती यांच्या घरीच जाईल. नोकरी तर करायचीच आहे. हे लोक वागण्या बोलण्यावरून इथले खानदानी श्रीमंत वाटतात. जर या लोकांचे संबंध प्रभावशाली लोकांची असतील तर ते सांगून तिची नोकरीही लावून देऊ शकतात. टाटा कंपनीत नोकरी मिळाली तर नशीबच फळफळले. टाटाची नोकरी म्हणजे राजेशाही नोकरी आहे असे ऐकले आहे. तुम्हाला त्रास होईल. ती वृद्ध महिला हसली आणि म्हणाली, बाळा आधी घरी तर चल, मग आमच्या त्रासाचा विचार कर. तुला संकोच वाटू नये म्हणून सांगते. आमची 3 मुले आहेत आणि तिघांचीही लग्न झाली आहेत. तिन्ही मुलांची मुले शाळा महाविद्यालयात शिकत आहेत आणि ती तिन्ही मुले अमेरिका आणि लंडनमध्ये कायमची स्थायिक झाली आहेत. इथे फक्त आम्ही दोघे वृद्ध आणि आमचे जुने नोकर चाकर आहोत. हे ऐकून नीताचे मन भरून आले. आपल्या माणसांनी तिला भटकवण्यासाठी भररात्री रस्त्यावर सोडून दिले होते. एकदाही तिच्या सुरक्षतेचा विचार केला नाही आणि आज आयुष्यात ती पहिल्यांदा पाहत होती की कोणतेही नाते नसताना हे अनोळखी लोक तिच्या सुरक्षेसाठी किती चिंतेत आहेत. ठीक आहे आजी, मी तुमच्यासोबतच येते. आजी ही हा शब्द ऐकून ती वृद्ध महिला गदगद झाली. खूप जग बाळा. माझी मोठी नात तुझ्याच वयाची असेल. तू मला आजीच म्हणत जा. तुझ्या आई वडिलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत. यावेळी नीताला खरंच हसू आले. तिचे आई वडील त्यांचे स्वतःचे त्यांचे संस्कार घेण्यासारखे आहेत की नाहीत हे मला माहीत नव्हते. किंवा नीताने तरी त्यांच्याकडून काही घेतले नव्हते. तिच्यात जी काही चांगुलपणाची वृत्ती होती ती तिने एका चांगल्या वातावरणात चांगल्या संस्थेची शिक्षण आणि शिस्तीतून मिळवली होती. यासाठी ती मनातल्या मनात आपल्या बाबांची कृतज्ञ होती. त्यांनी जरी पुन्हा स्वतःचे घर वसवले असले तरी तिच्याप्रती असलेल्या जबाबदारीपासून ते कधीच मागे हटले नव्हते. या उलट तिच्या जन्मदात्या आईने तिला कचऱ्यासारखे फेकून दिले होते आणि ती जिवंत आहे की मेली हे पाहायला एकदाही मागे वळून पाहिले नव्हते. तिचे लक्ष विचलित झाले जेव्हा आजी म्हणाल्या, आजकालची मुले किती उद्धट झाली आहेत. मोठ्यांचा आदर करत नाहीत. त्यांना लाज लज्जा काही उरलीच नाही. पण काय करणार, सोसावे लागते. तू मात्र खूप सभ्य आणि शालीन आहेस बाळा. मी हॉस्टेलमध्ये मोठी झाले. तिथे खूप शिस्त होती म्हणूनच चांगले शिक्षण घेऊ शकले, नीता म्हणाली. नीताने विचारही केला नव्हता की या वृद्ध दाम्पत्याचे घर इतके मोठे असेल. त्यांचे ते भव्य घर पाहून ती थक्क झाली. ते अगदी महालासारखे होते. अनेक एकरात पसरलेली बाग, कारंजे, एक छोटे तलाव आणि त्यात पोहणारे पांढऱ्या बदकांचे जोडपे. आजी हसून म्हणाल्या, 4 वर्षापासून लहान मुलगा लंडनहून आला होता आणि 6 वर्षांचा नातू गावचे घर पाहायला गेला होता. तिथून त्यांनी हे बदके आणले होते. बघ ना, 4 वर्षात त्यांचा परिवार किती वाढला आहे. विचार करते की 2 जोड्या ठेवून बाकीच्यांना गावी पाठवून द्यावे. तिथे आमचे खूप मोठे तलाव आहे. त्यात मासेमारी सुद्धा चालते. तुमचे गाव इथून किती लांब आहे? फार नाही, साधारण 40 किलोमीटर असेल. आता रस्ते चांगले झाले आहेत त्यामुळे वेळ कमी लागतो. तुम्ही लोक तिथे जात नाहीत का? नीताने विचारले. जावे तर लागते जेव्हा पीक विकले जाते किंवा बागांचा आणि तलावांचा लिलाव होतो. जेव्हा 2-4 दिवस राहून आम्ही परत येतो. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. तिथे तर यापेक्षाही मोठे 2 मजली घर आहेत. सर्व वेळाचा खेळ आहे. वाटले होते की मुले शहरात राहतील आणि आम्ही दोघे गावात राहू. मुले गावी येतील आणि आम्हीही तिथे येत जात राहू. पण विचार केलेले कुठं पूर्ण होते. नीताला समजले की नकळत तिने आजीच्या दुखत्या नसेवर हात ठेवला आहे. तिने लगेच विषय बदलला. सगळे तुम्हाला भेटायला तर येतात ना? हो येतात. सोबत नेणारा आग्रह सुद्धा करतात. पण आम्ही स्पष्ट सांगितले आहे की आमची माती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या. ते येतात पण त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो. या घरात नोकर चाकरांचा ताफा होता आणि सगळेजण या दोघांची सेवा स्वतःच्या माणसांसारखी करत होते. खरं तर इतक्या लोकांची गरज नव्हती. पण आजी म्हणाल्या, हे बिचारे कुठे जाणार? इथे त्यांना 2 वेळचे जेवण मिळते आणि आमचा वेळही त्यांच्यात निघून जातो. मुले कधीतरी येतात तेव्हा हे लोक त्यांना खूप जपतात. मग काहीतरी विचार करून आजी म्हणाल्या, बाळा तू अजून तुझे नाव नाही सांगितलेस. माझे नाव नीता आहे. सुंदर नाव आहे. पण घरातले काही छोटे नाव? नीताच्या डोळ्यात पाणी आले. आजवर इतक्या आपुलकीने तिच्याशी कोणीही बोलले नव्हते. जी, नीतू हे छान आहे.
मी तुला नीतूच म्हणेन. नीताला असे वाटले की जणू या लोकांनी तिला कायमचे आपल्याकडे राहायला बोलवले आहे. तिला मिळालेली खोली आणि स्नानगृह इतके मोठे होते की इंदोरमध्ये तितक्या जागेत एक फ्लॅट बनला असता. आता नीताला स्वतःसाठी विचार करायला वेळ मिळाला. तिने एक निर्णय घेतला की ती या लोकांना आपली सर्व हकीकत सांगेल आणि बाबांना फोन करून आपली खबर देईल. काहीही असले तरी बाबांच्या आर्थिक मदतीशिवाय तिचे अस्तित्वच मिटले असते. खाण्याच्या मोठ्या मेजवर बसून तिघे चहा चपाती खात होते. बाबूजी म्हणाले, माझ्या वडिलांना एकांत प्रिय होता. आमची शेते शहरापासून खूप लांब होती, म्हणूनच त्यांनी इथे ही हवेली बांधली. पण आता शहर पसरत पसरत इथपर्यंत आले आहे. दुपारी जेवण झाल्यावर नीता विचार करू लागली की या सज्जन दाम्पत्याच्या आश्रयाखाली ती पूर्णपणे सुरक्षित आहे. पण हा आश्रय किती दिवसांचा? आईने तर तिला उघड्यावर पाडले होते. बाबा तिच्यासाठी विचार करतात पण हतबल आहेत. तरीही त्यांनी तिला पूर्ण आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे त्यांच्याशी ती नातं तोडू शकत नाही. तिला झोप येत नव्हती कारण तिचे मन अस्वस्थ होते. ही माणसे खूप चांगली आहेत, त्यामुळे तिचा माणुसकीवरचा विश्वास पुन्हा बसू लागला आहे. तिने चहा बनवून त्यांना दिला. बाबूजींना विचारले, उद्या तुझा इंटरव्ह्यू किती वाजता आहे? मी ड्रायव्हरला सांगून ठेवतो. नीताला आता वाटले की त्यांना सत्य सांगावेच लागेल. ती म्हणाली, बाबूजी, आजी, मी तुमच्याशी खोटं बोलले. माझी इथे कोणतीही मुलाखत नाहीये. मी त्या जीवनापासून पळत होते जिथे माझ्या सन्मानाचा सौदा केला जात होता. माझ्या सख्ख्या आईनेच मला विश्वासघात केला. तिने बालपणापासूनच सर्व कहाणी त्यांना सांगितली. दोघेही स्तब्ध झाले. आजीच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी तिला कुशीत घेतले. बाळा, इतक्या लहान वयात तू खूप सोसले आहेस, पण तू काळजी करू नकोस. कदाचित तू आम्हाला मिळावी म्हणूनच देवाने तुला त्याच डब्यात पाठवले होते. नीताने सांगितले की तिने BSc परीक्षा दिली आहे आणि निकाल लागल्यावर ती नोकरी शोधेल. बाबूजी म्हणाले, तू कुठेही जाणार नाहीस. इथे कामाची कमी नाही. मी तुझ्या नोकरीची सोय करेन, पण तू आमच्यासोबतच राहशील. आम्हीही खूप एकटे आहोत. आमची मुले परदेशात गेली आहेत. आम्हालाही तुझ्यासारख्या तरुण मुलीच्या आधाराची गरज आहे. नीताने एक योजना मांडली. अनाथ, वृद्ध आणि असहाय्य मुलींसाठी महिला कल्याण केंद्र, मोफत शिक्षण आणि लघु केंद्र सुरू करण्याची. बाबूजी, ज्या मुलींना विकले जाते किंवा ज्यांचे शोषण होते त्यांना स्वावलंबी बनवणे हेच माझे ध्येय आहे. आजी हसून म्हणाल्या, त्या दिवशी रेल्वेत पाहिलेली ती घाबरलेली मुलगी आणि आजची तू, तुझ्यामध्ये इतकी शक्ती कुठून आली? बाबूजी म्हणाले, त्या अग्निपरीक्षेतून तावून सुखालून निघाल्यामुळेच ती आज शुद्ध सोने बनली आहे. नीता आता त्यांच्याशी मोकळेपणाने वागू लागली. तिने ठरवले की ती जुन्या पिढींच्या विचारांचा आदर करून त्यांच्यासोबत राहून समाजाचे कल्याण करेल. परदेशात जाऊन आपल्या ज्ञानाचा व्यापार करण्यापेक्षा मायदेशात राहून आई वडिलांसारख्या या वृद्धांची सेवा करणे आणि गरिबांना मदत करणे तिला जास्त महत्त्वाचे वाटले. आजी म्हणाल्या, मी तुझे लग्न नक्की करेन. करा, पण अट एकच असेल की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. ठीक आहे, मग आम्ही जावायलाच इथे घर जावई म्हणून ठेवून घेऊ. हे ऐकून वातावरणात आनंदाची लाट पसरली. अशा प्रकारे नीताने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःसाठी एक नवे घर आणि समाजासाठी एक नवीन आशा निर्माण केली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.